भिंतीची लेअर दिसते का? त्या भिंतीपासून ते या भिंतीपर्यंत मधलं अंतर हे 250 फुटाचं आहे. हा छत्रपती शिवाजीराजांचा राहता राजवाडा, राहतं घर आहे. शिवाजीराजांनी इथे 10 वर्ष वास्तव्य केलंय. शिवाजीराजांनी आयुष्य लाभलं किती? 50 वर्ष. आज आपली 50 वर्ष पाहिली, 20 वर्ष बाळपणात जातात. उरलेल्या 30 वर्षात 1 BHK फ्लॅट सुद्धा घेता येत नाही. शिवाजीराजाने 50 वर्षात काय केलं? वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर तोरण बांधलं आणि उरलेल्या 34 वर्षात 365 गडकिल्ले जिंकले. महाराष्ट्रात अनेक राजे झाले, बापगादीवर बसून राज केलं. महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजीराजे, ज्याने स्वतःची गादी नव्हे तर हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली. हा छत्रपती शिवाजीराजांचा राहता राजवाडा 2 मजली 32 फुटाचा राजांचा राहता राजवाडा होता. याच्यावर पूर्णपणे सागाची लाकडं, खापार नळ्याची कौलं आणि मशिलीच्या उजेडाने राजांचा राजवाडा सजला होता. कल्पना करा काय या राजवाड्याचं वैभव असेल. राजाने जरी जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630ला, परंतु स्वराज्य पोरकं झालं, स्वराज्यावर काळ पडला, स्वराज्यावर अंधार आला. ते हेच ते ठिकाण. या चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला 3 एप्रिल 1680ला. याच चौतऱ्यावर राजांचं निधन झालं. राजांच्या देहचित्ती लागणी जगदीश्वर मंदिराच्या तिकडे देण्यात आली. एवढ्या लांब का? राज महादेवाचे शंकराचे भक्त होते. राजांचं कायम दृष्टीने दर्शन होईल यामुळे राजांची समाधी तिकडे दिली. हा राजांचा राहता राजवाडा 2 मजली होता. याच्यावर छप्पर होतं, 100 एकरावर छप्पर होतं. सागाची लाकडं, उतरत्या खापार नळीची कौलं होती. इंग्रजांच्या अधिकारी कर्नल, प्रहातर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफेचा बडीमारा करून रायगड जाळला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. खालच्या साईडला पोटल्याचा डोंगर आहे, तिथून इंग्रजांनी 10 मे 1818ला हल्ला करून रायगड जाळला. मग इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहित होता का? नाही होता. फितूर कोण झालं? आपणच. आपलीच लोक फितूर झाली म्हणून सांगितलं जातं. म्हणून म्हटलं जातं की जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवाजीराजांना जन्माला घातले नसते, दिसले नसते मंदिरावरचे कळस, दिसले नसते मंदिरावरचे कळस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.